गुड मॉर्निंग ऑल. मागच्या महिन्यात म्हणजे मागील 30 दिवसापासनं मिडल ईस्टमध्ये जी दिवाळी चालू आहे त्या दिवाळीमुळे तुम्हाला कळलं असेल की काय दिवाळी चालू आहे ते मिडल ईस्टमध्ये. तर त्या दिवाळीमुळे आपल्या प्रत्येकाच्या कानावर रोज क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल, गॅस, केरोसिन हे शब्द कंटिन्युअस आढळत आहेत. तर हे क्रूड ऑइलचा प्रकार काय आहे आणि त्याची थोडीशी माहिती म्हटलं आज आपण घेऊयात. एवढं जर ऐकतोय आपण तर आपल्याला माहीत असायला हवं आहे की काय ते क्रूड ऑइलचा प्रकार. तर थोडासा शोध घेतला आणि मलाही ते कळलं आणि ते तुम्हाला पण मी शेअर करतो. तर मित्रांनो, जमिनीच्या खाली म्हणजे पृथ्वीमध्ये आत्ता अवेलेबल असलेलं जे क्रूड ऑइल किती आहे तुम्हाला माहिती आहे का? तर ते आहे 1.77 ट्रिलियन बॅरल्स. आता हे ट्रिलियन आपल्या इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर म्हटलं तर 1,77,00,00,000 बॅरल्स इतकं ऑइल पृथ्वीच्या पोटात मध्ये आहे. आणि मे बी त्यापेक्षा पण जास्त असणार आहे. पण आत्ता आपल्याकडं ज्या अवेलेबल मशिनरी आहेत, हायटेक मशिनरी आहेत, किंवा आत्ता जे आपल्याकडे जे मॉडर्न मशिनरी आहेत त्याचा वापर करून आपण जेवढं पंपेबल काढू शकतो त्या ऑइलचा नंबर मी तुम्हाला सांगितला. 1,77,00,00,000 बॅरल्स ऑइल पृथ्वीच्या आतमध्ये आहे. तर आता परत एक प्रश्न, बॅरल म्हणजे काय आणि बॅरल म्हणजे किती? तर एक क्रूड ऑइलचा बॅरल असतो ना, तर तो 156 लिटर्स म्हणजे साधारण 160 लिटरचा एक क्रूड ऑइलचा बॅरल असतो. तर मित्रांनो, हे एवढं प्रचंड ऑइल आहे आपल्याकडे पृथ्वीच्या पोटामध्ये. तर त्याचा आपल्याला रिक्वायरमेंट किती रोजची, म्हणजे सगळ्या जगाला किती रिक्वायरमेंट आहे? तर सगळ्या जगाला 10.5 कोटी बॅरल्स रोज लागतात. बघा, 10.5 कोटी बॅरल्स रोज संपूर्ण जगासाठी वापरायला लागतात. आणि भारत तर जवळपास 85% ऑइल इम्पोर्ट करतो. तर भारतामध्ये आपल्याला ऑइल किती लागतं रोज? तर आपल्याला साधारण 56 लाख बॅरल्स, किती? 56 लाख, 56 लाख बॅरल्स ऑइल आपल्याला भारतासाठी लागतं, जे आपण शुद्धीकरण करून वापरतो. म्हणजे पर पर्सन जगामध्ये, पर पर्सन डेली जे तुमचे कार, फॅक्टरी, बाईक्स, विमान हे सगळं जे चालण्यासाठी रोज पर पर्सन जगामध्ये 2 लिटर ऑइल लागतं आपल्याला. आणि भारतामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. पर पर्सन जगामध्ये 2 लिटर आणि भारतामध्ये 0.56, म्हणजे साधारण अर्धा लिटर ऑइल भारतामध्ये पर पर्सन कन्झ्युम होतो. तर मित्रांनो, आता सगळ्यात कळीचा प्रश्न की जे या स्पीडने जे ऑइल कन्झ्युम करणं चालू आहे, तर हे ऑइल अजून किती वर्ष पुरणार आहे आपल्याला? तर मित्रांनो, हे ऑइल आपल्याला साधारण या स्पीडने जर आपण वापरत गेलो तर साधारण 45 ते 47 वर्ष आपल्याला हे पुरणार आहे. त्यानंतर हे ऑइल मिळणार नाही, संपलेलं असेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी ग्रीन एनर्जीला जितक्या लवकर स्विच होऊ, सोलर एनर्जीला जेवढ्या लवकर स्विच होऊ, विंड एनर्जीला जेवढं स्विच होऊ, तेवढं आपल्या सगळ्यांसाठीच चांगलं असणार आहे. मला माहिती होती, ती तुमच्यासोबत शेअर केली. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.